आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार मंडळी, आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली याच्या आजच्या भागात मी तुमच्या सगळ्यांचं पोट भरून स्वागत करतो. खरं सांगू का, मी तुमचं स्वागत तर पोट भरून केलंय, पण सध्या मला प्रचंड भूक लागली आहे. माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. म्हणजे आत्ता ह्या क्षणाला जर मला कोणी धपाटं आणि कारल्याची भाजी जरी खायला घातली ना तरी मी ती गोड मानून खाईन, इतकी भूक लागली आहे. आणि समजा कुणी माझी वाट पाहून माझ्यासाठी काही स्पेशल करून एखादा छान पदार्थ नवीन रेसिपी तयार करून मला खायला घालणार असेल ना, ती तर मी हाणीनच. अशीच एक आई आहे मुलुंडमध्ये. तिची दोन्ही मुलं परदेशात असतात. याच संधीचा फायदा मी घेणार आहे. मी तिच्या घरी जाणार आहे. तिला सांगणार आहे की आई मला खरंच खूप भूक लागली आहे ग, आणि मग ती जे काही पदार्थ करेन ना ते मी तिथे बसून तब्येतीने खाणार आहे. तुमचाही फायदा आहे ना, तुम्हाला नवीन शिकायला मिळतील. चला जाऊयात मुलुंडमधल्या आईकडे आणि पाहूयात ती आज माझ्यासाठी तुमच्यासाठी काय काय करणार आहे. चला, आज आपण आलोय मुलुंडमधल्या जोशींच्या घरी. या 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 नमस्कार नमस्कार. या या बसा. कसे आहात तुम्ही दोघे? छान आहोत, मजेत आहात? मजेत, एकदम मजेत आहोत. बर, मी पण अगदी मजेत आहे. आणि मुलुंडमध्ये आम्ही गेले 40 वर्ष आहोत. बरं. त्याच्या आधी मी ठाण्याला होतो. बर. माझं सगळं शिक्षण ठाण्याला झालं. ठाण्यात झालं. त्याच्यानंतर लग्नाच्या आधी मी मुलुंडला आलो. बरं. आणि आईचं? माझं माहेर डहाणूला होते, पण मग 10वी पासून मी इथेच आहे शिक्षणाला. बर. आणि मला आता भावंड किती आहेत? 2 मुलगे आहेत मला. बर. काय नाव त्यांची? अमित आणि रोहित. मोठा अमित कॅलिफोर्निया, सॅक्रामेंटो. दोघंही? हो, दोघंही एकाच ठिकाणी आहेत. ती एक मजा आहे म्हणजे. अरे वा वा. काय शिक्षण झाले त्यांची दोघांची? इथे ते आर्किटेक्ट झाले आणि मग तिकडे मार्च केलं त्यांनी. दोघांनी पण? हो, दोघांनी. अरे वा. म्हणजे असं ठरवून केलं का? असं झालं. झालंच म्हणजे तसं. त्यांना दोघांनाही आर्किटेक्चरलाच जायचं होतं. बरं. ते दोघंही आणि माझा व्यवसाय करायचा नव्हता. बरोबर. हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते त्यांना ते करायचं नव्हतं. मग आता दोघंही तिकडे एकत्र आहेत हे तुम्हाला एक त्यातल्या त्यात जरा समाधान. आणि आधी तर ते एकदम मागे पुढेच राहत होते. म्हणजे वेगळी घरं होती पण अगदी मागे पुढे. म्हणजे सकाळी इथे आलं तर दुपारी मी तिथे जाऊ शकत, म्हणजे असं अगदीच मागे एका सोसायटीत. बरं. आता थोडेसे लांब झाले. दोघांनी घरं घेतलेत आता. बरं. पण ठीक आहे, ते दोघं एकत्र आहेत हे समाधान आहेत. पण ते दोघे इथे नाही आहेत ह्याचं कुठे आठवण? काही दुःख नाही. नाही, दुःख म्हणून नाही, पण एक आठवण येणं सारखं. पण हल्ली आता कम्युनिकेशन चांगलं झालं, खूप सोपं झालंय आणि फोन येतात. बरं. तुम्ही गेलात तिकडे? हो. कधी गेला होतात लास्ट टाइम? 2011 साली गेलो. आणि ते कधी आले होते लास्ट टाइम? आता 2-3 महिन्यापूर्वी माझा मोठा मुलगा आला होता. बरं. सून आणि नातू आला. बर. पण असं चौघं म्हणजे ते दोघं तुम्ही दोघं असे असं सगळेजण एकत्र आलोच नाही. किती वर्ष झाली? 1999 पासून. 1999 पासून तुम्ही दोघं आणि ते दोघं असं 4 जण म्हणजे इथे एकत्र आलो नाही? आलं तिथे आलो. पण मग आपल्या घरात जे काही डे टू डे लाईफ मध्ये आपण करतो, काही स्वयंपाक असेल किंवा त्यांचे आवडीचे पदार्थ असतील किंवा एखादी ऍक्टिव्हिटी असेल जी करताना आपल्याला, तर मग असं काय होतं की त्यांची आठवण खूप येते असं झाल्यावर? असे काही पदार्थ असतात ती ही करते, ते आम्हाला आठवण येते. मग आम्ही फोन करतो त्यांना लगेच की आज आम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ करतोय आणि खातोय. बरं, ठीक आहे. आता रोहित दादा आणि अमित दादा, त्यांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही त्यांना म्हणजे करता, त्यांना फोन करता. पण आम्ही मुद्दाम आईच्या आवडीचा एक पदार्थ आणलाय. काय आहे तो आधी गेस कर, मग मी तुम्हाला देईन. माहितीये मला. हो का? ठीक आहे, उघडून बघ. वा, अरे वा, छान, मस्त रसमलाई आहे. हो. कसं कळलं तुम्हाला? हे बघा, आता आपल्या सीझनचं नाव काय आहे की आई मला भूक लागली आहे. तू मला एवढा हक्काने खाऊ घालणार म्हणणार, आम्हाला एवढी काळजी घेतलीच पाहिजे ना. आवडले पण तुला? हो, खूपच. नक्की खा. मस्त. चला आपण आता गप्पा मारूच यात, पण जरा चहा पण घेऊयात.
मग तुला असं काही स्पेशल बंगाली पदार्थच आवडतात का? मला खूपच आवडतात बंगाली. मग रसगुल्ला पण आवडत असेल? रसगुल्ले. करायला काय विशेष आवडतं? तसं सगळंच आवडतं म्हणजे सगळंच. दादांच्या आवडते डिशेस कोणत्या आहेत? अमितला सगळ्या भाज्या खूप आवडतात आणि मुख्य आंबाडीची भाजी त्याला फार आवडते. बर. पण ती फक्त पावसाळ्यातच मिळते. हो हो. तसं चंदन बटवा म्हणून तुम्हाला माहितीये का भाजी? नाही. ती चंदन बटवा पण त्याला खूप आवडते. खूप आवडते. ती पण पावसाळ्यातच मिळते. पण बर. आणि पहिल्यापासून तसंच म्हणजे त्यांना सवय लावली मी. ज्या काय भाज्या असतील त्या खायच्या. मग ते झाली निर्माण आवड. वा. मग मला एक सांग की आता दोघेही जण अमेरिकेत आहेत, या गोष्टीचं समाधान होतच असेल की त्यांची प्रगती होतीये, पण कुठेतरी तुमच्यापासून लांब राहिल्याचं एक हे वाटतं का? की तसं वाटतं कधी कधी. म्हणजे आता कसं होतं की गणपतीला वगैरे आम्ही ठाण्याला जातो, यांच्या काकांकडे असतो. मग तेव्हा जरा असं वाटतं ते असते तर बरं झालं असतं, कारण आतापर्यंत असं 4 जण 4 जण जात होतो आम्ही तिथे. मग जरा मजा यायची. बरोबर. दिवाळीला तेव्हा असं वाटतं जरा असते तर बरं झालं असतं असं. तू आत्ता जसं म्हणालीस की तुम्ही 4 जण एकत्र गणपतीला वगैरे जायचं, तर त्याची काय अशी खास आठवण आहे त्यांच्या लहानपणीची किंवा आत्ताची? खास अशी काही आठवण नाही. शाळेतली एक आठवण आहे. बर. छोटा जो होता रोहित, तो जरा मिस्किल पहिल्यापासूनच होता. बर. फारच मिस्किल होता. त्यामुळे अतिशय लहान होता तो, काहीतरी 7-8 केजीत होता. बर. त्याच्यामुळे तेव्हा तो काय करायचा की ह्याला फसव त्याला फसव, आपण म्हणतो ना लपालपीचा खेळ खेळायचा. आणि एक दिवशी शाळा सुटल्यावर तो बाकाच्या खाली लपून बसला. 2 बाकांच्या मध्येच बसला. बर. त्यामुळे आता काय झालं की बाकी सगळे विद्यार्थी मुलं मुली बाहेर पडली. त्यांनी दरवाजा बंद केला. बंद करायचा होता, पण त्या बाई थांबल्या होत्या तिकडेच आणि हा लपून बसला होता तिथे. मग थोड्या वेळाने त्या बाईने असं बघितलं तर काहीतरी चुळबुळ तिकडे चालले म्हणून त्यांनी बघितलं तर हा बसला होता. आणि इकडे बस आली, बसमध्ये हा उतरला नाही. मी म्हटलं अरे हा गेला कुठे? मग त्या बस कंडक्टरला मी म्हटलं अरे तो ह्याच बसनी येतो नेहमी. नाही वो नाही आया नाही आया. म्हटलं अहो झोपला असेल ना तर म्हणे नाही झोपला पण नाही. मग ती बस गेली पुढे. परत आली तर म्हटलं एखाद्या वेळी झोपला असेल तर बघूया म्हणून आतमध्ये मी शिरले बसमध्ये. नव्हताच. मग म्हटलं आता कुठे जाणार आहे बस? शाळेत जाणार. म्हटलं मग शाळेतच येते मी तुझ्या बरोबर. मग शाळेत गेले. तिकडे ती टीचर बिचारी बसली होती क्लासरूम मध्ये, क्लास उघडा ठेवून. आणि म्हणे बरं झालं तू आलीस. तर म्हटलं काय झालं? रोहित म्हणे इथे बसलाय. नाही लपून बसला होतो म्हणे मी. मला वाटलं टीचर बघेल आणि म्हणेल की अरे तू इथे कसा बसला, मग मी गंमत करणार होतो तुझी. हो तेवढ्या करता तो बेंचच्या खाली जाऊन बसला होता. छोटा होता एकदम. बरं. म्हणजे खोडी करायची लहानपणापासून. तुम्हाला तर पदोपदी आठवण येत असेल त्याची. आठवण येते. चला पण आता आपण मग त्यांच्या आवडीचे पदार्थ करूयात. मी खाणार आहे, आपण किचनकडे जाऊ. आई, आज जो तू आम्हाला पहिला पदार्थ करून दाखवणार आहेस त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे वांगी मेथी डफळ किंवा वांगी मेथी कढी. वांगी मेथी डफळ किंवा कढी, काय फरक आहे? असं काय आहे ते कर्नाटकामध्ये त्याला डफळ म्हणायचे, पण त्याच्यात कढीसारखं आपण जे ताक वापरतो ना ते नाही वापरायचे. बरं. ते नुसतं डाळीचं पीठ पाण्याला लावून रसम करतो की नाही टाईप करायचे. बरं. आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या घालायचे आणि त्याला डफळ म्हणायचे. पण मी हे ताकात केलं ते मुलांना खूप आवडायचं, म्हणून मग मी आता ते असं बनवलं म्हणजे वांगी मेथी डफळ. वांगी मेथी डफळ. मग आज आपण याला डफळ म्हणूया, कारण तू ते ताकात वगैरे केलंस. कुणाला आवडतं दोघांपैकी जास्त? रोहितला. रोहित दादाला आवडतं. चला मग आता वांगी मेथी डफळसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगशील? हो येस. उभी कापलेली वांगी, दही आणि बेसन मिक्स, बेसन, मेथी, लाल मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कांदा, जिरं, मेथी, मोहरी, साखर, हळद, तिखट, मीठ. आज आपल्याला एक आगळा वेगळा पदार्थ तू आम्हाला सांगणार आहेस, मेथी वांगी डफळ. काय कृती आहे पदार्थाची? आता काय करायचंय, पहिल्यांदा आपण मेथीचे अशी बोंड करून घ्यायचे. बरं. त्याच्यामध्ये बेसन घालायचं, आलं लसूण पेस्ट घालायची, कांदा आणि मीठ. बरं. मग आपण आधी आता मेथी घेऊया. बरं मला सांग, मी ते देतो तुला. सगळी मेथी? हो मेथी सगळी. बरं. मेथी, त्याच्यामध्ये ते कांदा घालायचा आधी कांदा. बरं. पूर्ण घालू? डाळीचं पीठ थोडंसं घाल. बरं मला सांग. आधी पहिल्यांदा घालून बघू आपण. थोडंसं घाल. आलं लसूण पेस्ट. पुरे? मीठ किती?
चवीनुसार. हा बास. बस. आता हे मिक्स करायचंय. बरं. आणि मग लागलं तर पाणी घालायचं. हे ह्याच्यामध्येच होऊन जातं खरं. बरं, म्हणजे मेथीला जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यातच ते कालवलं जातं. कालवलं जातं. बरं बरं बरं. मग ह्याचे बारीक बारीक असे गोळे करायचे. बरं. आणि मग वाफवून घ्यायचे ते. बरं बरं. हा. बरं. आणि मग ते आपण जी कढी करणार आहोत डफळ त्याच्यामध्ये ते घालायचं. हा पदार्थ तू पहिल्यांदा कधी ट्राय केला होतास घरी? मी नेहमीच करायची, कारण दोघांनाही हा पदार्थ खूप आवडायचा. बरं. आता याचे आपल्याला गोळे करून गोळे करायचे. बरं. बारीक बारीक करायचे, म्हणजे मोठे नाही करायचे जास्त. बरं. एवढे ह्याच्यापेक्षाही थोडेसे छोटे केले तरी चालते. बरं. कारण ते कढीमध्ये घालायचे ना आपल्याला. हो हो हो. बरं, आपण मेथीशिवाय दुसरी भाजी पण कुठली घेऊ शकतो का? घेऊ शकतो की आपण आपल्याला पालेभाज्या जर खायच्या. मेथीच जास्ती चव लागते. बरं बरं ठीक. कुठल्या पालेभाज्या घ्यायला तर हरकत नाही, पण मेथीची जी चव आहे ना ती ते ताकाबरोबर छान लागते. बरं. हा जो पदार्थ तू करतेस हा दोन्हीपैकी कुठल्या दादाला जास्ती आवडतो? खरं दोघांनाही खूप आवडतो. तर आणि शाळा सुटली ना की साधारण 12:30-1 व्हायचा त्यांना येईपर्यंत. पण हा पदार्थ असला ना की त्यांना अगदी एवढी भूक लागलेली असायची, म्हणजे भूक एरवी पण लागलेली असायची, पण आता मला जास्तीच भूक लागली आहे. पण मला एकूण म्हणजे जो काही तू पदार्थ आता करतेस ना त्याच्यावरून असं वाटतं की हा नाश्त्याला वगैरे पदार्थ खायचा नाहीये. नाही. हा म्हणजे जेव्हा तुम्हाला भाताबरोबर वगैरे जेव्हा आपल्याला तब्येतीने भूक लागते ना, बरोबर ना? हो अगदी. बरं. हा भाताबरोबर जास्ती छान लागतो. बरं. कारण त्याला एक ग्रेव्ही असेल ना. त्याला कढीमध्येच घालतो ना आपण. हो हो हो. त्याच्यामुळे तो भाताबरोबर छान लागतो. बरं, आता हे काय करायचं आपल्याला? आता हे वाफवायचे. चला, म्हणजे मेथीचे आणि डाळीच्या पिठाचे जे आपण गोळे करून घेतलेत ते आता आपण वाफवून घेणार आहोत. आपण डाळीच्या पिठात जे मेथीचे गोळे तयार करून घेतले ते वाफवून झालेले आहेत. आता पुढे काय करूया? आता ही वांगी आहेत ना, ह्याला थोडं मीठ लावायचं. बरं. किंवा मीठ सरळ असं तेलात घातलं तरी चालतं. बरं. थोडं घालायचं आणि मग हे फ्राय करायचं. बरं. ह्याला अच्छा. ते थोडंसं शिजलं पाहिजे वांग. पण खूप नाही परतायचं, लाल वगैरे करायचं. म्हणजे ते अगदी बिलबिल होता नाही का? बिलबिल पण नाही व्हायला पाहिजे आणि पण शिजलं तर पाहिजे. बरं. आणि हे परतून झाल्यानंतर मग कढी करायची आपल्याला. कढीची तयारी आपल्याला आता म्हणजे वांग थोडंसं परतून घ्यायचं. वांग्यात असं ते तेलात मीठ घातलं ना नाही ते वांग्याला लागतं. बरोबर. म्हणजे ते वांग्यात उतरतं थोडं. नाही तर मग ते वांग एकदम मुळं लागतं. बरं. पण मग आता तुझ्या आधी म्हणालीस की वांग्याला मीठ लावून पण आपण तेलात सोडू शकतो ना? तसंही करू शकता तू. पण फार तेल नाही, मीठ नाही लावायचं वांग्याला. बरं. अगदी थोडं लावायचं. हो हो. झालं. चला, म्हणजे आता आपण कढीच्या तयारीला लागूया. आपण डाळीच्या पिठात मेथीचे गोळे तयार करून घेतले, वांगे पण तेलात मीठ टाकून वाफवून घेतले. आता आपल्याला कढीची तयारी करायची. सुरुवातीला काय करूया? आता फोडणी करायची आधी. बरं. मोहरी टाकू. मोहरी. बरं. जिरं. आता जिरं, मेथी दाणे. हो. मिरची. लाल मिरची एवढी नको, 2 तुकडे करून घालूया. ती जरा जास्ती मोठी झाली. पुरे मिरची एक तुकडा. बस. आता हळद आणि कढीपत्ता. बर. आता ते दही आणि ते मिक्स करून ठेवलंय ना आपण, ते टाकायचं. दही आणि बेसन. दही आणि बेसनाचं मिश्रण. बर. पाणी घाल थोडं. बर. आता थोडी साखर घालायची, तिखट घालायचं. बर. साखर एवढी लागेल ना? हा, एवढी लागेल. तिखट किती? थोडंसं, अर्धा चमचा. हा, बस. पुरे. आता ही उकळी आल्यानंतर? आता उकळी आली की त्याच्यामध्ये हे घालायचं आणि हे घालायचं. अच्छा, दोन्ही एकत्रच घालायचं. बरं. म्हणजे उकळी ऑलमोस्ट आलेलीच आहे. हा, आता घालून टाक. मग मेथीचे आपण हे डाळीच्या पिठात केलेले बॉल्स घालायचे. हो. वांगी आहेत ना, अशी उताणी काढ. उताणी टाक. ही अशी? हा, अशी. अशी का टाकायची? दिसतात छान. अच्छा, दिसायला छान दिसतात. वा वा. म्हणजे आई चवी इतकंच त्याच्या दिसण्याकडे सुद्धा लक्ष देते. चला, म्हणजे डिश खायला पण चांगली आणि बघायलाही चांगली. बस. आता एकदा उकळी आली.
उकळी आली की मग किती वेळानंतर आपल्याला हे खायला झालं. आता लगेच. चला मग लगेच तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेथी वांगी डफळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांग्याचे तुकडे, दही आणि बेसनाचं एकजीव केलेलं मिश्रण, बेसन, मेथी, लाल मिरची, कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट, कढीपत्ता, कांदा, जिरं, मेथी, मोहरी, साखर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये चिरलेली मेथी घेऊन त्यामध्ये कांदा, बेसन, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून या मिश्रणाचे गोळे करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मीठ घातलेले वांग्याचे तुकडे परतून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, मेथी, लाल मिरची, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये दही आणि बेसनाचं एकजीव केलेलं मिश्रण, पाणी, साखर आणि तिखट घालून कढी उकळवून घ्यावी. त्यामध्ये मेथीचे गोळे आणि परतलेले वांग्याचे तुकडे घालून उकळवून डिश सर्व्ह करावी. आई तुला माहिती आहे का आमचा एक नियम आहे. आम्ही ना एकदा आईकडे गेलो ना की आम्ही एका पदार्थावर आमचं पोट भरतच नाही. बरोबर. आम्हाला दुसरा पदार्थ लागतोच पाहिजेच खायला. पाहिजेच की नाही. आणि मुलांनी खाल्लं ना की आम्हाला बरं वाटतं आयांना. बघा म्हणूनच मी मुलगा म्हणून तुझ्याकडे आलोय. रोहित दादाला सांग आता की मी आलो होतो म्हणून. सांग आता दुसरा पदार्थ काय. आता बेक व्हेजिटेबल्स. बेक व्हेजिटेबल्स म्हणजे आता एकूण त्याच्या नावावरनं मला असं कळतं की सगळ्या भाज्या याच्यात असतील. सगळ्या भाज्या. सांग मग आता आम्हाला की बेक व्हेजिटेबल्स साठी साहित्य काय लागतं. दूध, वाफवलेलं गाजर, वाफवलेलं बेबीकॉर्न, वाफवलेले मटार, वाफवलेलं फ्लॉवर, वाफवलेलं भोपळा, वाफवलेली भोपळी मिरची, चीज, मैदा, बटर, मिरपूड आणि मीठ. चला मग आता आम्हाला बेक व्हेजिटेबल्स साठी कृती काय ती सांग. आता पहिल्यांदा ते बटर आहे ना ते टाक त्याच्यात. बटर फार आवडता पदार्थ आहे माझा. बटर सगळं टाक. सगळं टाकू का. हो हो. आता तो मैदा आहे ना हे बटर वितळलं की तो मैदा टाकायचा त्याच्यात. आता थोडा थोडा घाला. थोडा थोडा म्हणजे ते गुठळ्या नाही तर होतात त्याच्या. बरं. मैदा थोडा थोडा घालायचा. थांब. बस बस. हा आता ते दूध आहे ना ते पण असंच थोडं थोडं टाकायचं. बरं हे नारळाचं वगैरे दूध आहे. नाही 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 साधं आपलं. थोडं टाक. हा बस बस पुरे. गॅस बंद करून टाकायचा. बरं. नाहीतर काय होतं हे असं गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. आता ते दूध टाकायचं हळूहळू आणि ते ढवळत राहायचं असं. घालू दूध. हां बस 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 पुरे. आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. पण मला सांग आई हे सगळे जर तुला पदार्थ करायची आवड आहे ही आवड म्हणजे तुला कुणामुळे तुझ्या आई बाबांमुळे लागली का तुला. नाही ऍक्च्युली हो आई तर खूप चांगले पदार्थ करायची. पण मी केटरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा केलाय हॉटेल मॅनेजमेंटचा. हो बर. हे आपण आता चीज घातलं ना. हो बरं. हे पुरे एवढं पुरे. आता याच्यात थोडंसं पाणी लागेल पण. बर. मग तू केटरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा केलायस म्हणाले. हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. अच्छा मग म्हणून तिथून तुला अजूनच ही जास्त मग आवड. तिथे काय काय असायचं पण. तिथे मॅनेजमेंट होतं ना सगळं म्हणजे 10 विषय होते आम्हाला. त्याच्यामध्ये अकाउंटन्सी पण होती. बरं. मॅथ्स म्हणजे सगळंच होतं. सगळेच विषय. बेकिंग, कुकिंग. आणि पहिल्या वर्षी आम्हाला 4 जणांचा स्वयंपाक करायचा आणि दुसऱ्या वर्षी 100 जणांसाठी स्वयंपाक करायचा पण ग्रुप असायचा. अरे बापरे. ह्याच्यात थोडी मिरपूड घाल. बरं. म्हणजे हे खाऊ घालण्याची जी आवड आहे तुला तेव्हापासून थोडी थोडी. पुरे. आता हे सगळे भाज्या आहेत ना ते थोड्या थोड्या याच्यात घालून टाक. सगळ्यात. भोपळा आहे लाल भोपळा. अर्धा घाल. बस पुरे. नाही तो लाल भोपळा पिवळाच असतो आतलं. त्याला म्हणायचं लाल भोपळा. गाजर घाल थोडं. अर्ध घाल. सगळं वाफवलेलं आहे ना हे माहिती आहे ना. हो सगळ्या भाज्या भोपळा पण वाफवलेला आहे ना. आता अर्धही घाल. बरं. बस. भोपळी मिरची आहे. भोपळी मिरची. मटार घाल अर्धे. मटार हे पण अर्धे घालू. हो बस बस. फ्लॉवर घाल. फ्लॉवर. बस पुरे. हो. आणि बेबीकॉर्न. बेबीकॉर्न्स. बस बस झालं. आता हे बेकिंग डिश मध्ये घालायचं. ही डिश ग्रीज केलेली आहे ऑलरेडी. आता ते ह्याच्यामध्ये घालायचं. बरं. आणि वरनं थोडंसं चीज असं भुरभुरायचं. बरं ठीक. आपण आता आधी हे यात घालूया आणि नंतर बेक करायचं ते 180 डिग्री फॅरनहाईट 15 मिनिटं. बरं. 180 डिग्री तापमानावरती ते बेक करायचं. आणि ओव्हन आधी प्रीहीट करून घ्यायची. वा. म्हणजे 15 मिनिटं बेक केल्यानंतर डिश तयार. डिश तयार. चला मग डिश तयार
होण्याआधी तुम्ही पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. बेक्ड व्हेजिटेबल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, वाफवलेलं गाजर, वाफवलेले बेबीकॉर्नचे तुकडे, वाफवलेले मटार, वाफवलेला फ्लॉवर, वाफवलेला भोपळा, वाफवलेले शिमला मिरचीचे तुकडे, किसलेलं चीज, मैदा, मिरपूड, बटर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा, दूध, मीठ, चीज आणि मिरपूड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेला भोपळा, गाजर, भोपळी मिरची, मटार, फ्लॉवर आणि बेबीकॉर्न घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बेकिंग बाउल मध्ये हे मिश्रण घालून त्यावर चीज घालावं आणि 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. रोहित आणि अमित दादा मला नक्कीच पाहत असतील. मी तुमच्या घरी आलो, आपल्या आईला हक्काने सांगितलं की मला खायला घाल. तिने मला 2 अप्रतिम डिशेस करून खायला घातल्या. आई, त्यासाठी तुझे झी मराठीकडनं खूप मनापासून आभार. थँक्यू. आजचा भाग आणि आजच्या डिशेस तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. बेक्ड व्हेजिटेबल्स, मेथी वांग डफळ हे 2 अप्रतिम पदार्थ आज तुम्हाला शिकायला मिळाले माझ्या आईमुळे. बाबा, तुम्ही हे पदार्थ बऱ्याच वेळा आईच्या हातनं खाल्ले असतील. पुष्कळ मनापासून खातात? हो, फार. आवडतात तुम्हाला? हो, छान. अमित आणि रोहित दादालाही खूप आवडतात हो, म्हणजे. हो. आज ते इथे नाही आहेत म्हणून मी ते खाणार आहे आणि आमचे प्रेक्षक नुसते पाहणार आहेत. नुसतं पाहू नका, करून पहा. मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात. आई, मला भूक लागली आहे. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे आपण पहिला पदार्थ कुठला बनवतोय? आपण बनवते मक्काचा ढोकळा. मक्याचा ढोकळा. वाऱ्याने खात राहा. आता आपला दुसरा पदार्थ काय? भुट्टे का किस. बुट्टे का किस. हा सुद्धा इंदोरी. इंदोरी. घरोघरी हे भुट्टेचा किस खूप आवडती डिश आहे. आपली काय पुढची रेसिपी? अरवी की पुरी. आरवी की पुरी. रे खवय्ये.